आज हे सगळं पाहायला साहेब असायला पाहिजे होते. हीच काटून मनातून भावना येते. आज साहेबांना आपल्यातून जाऊन आज त्यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे आणि 12 डिसेंबरला जयंती त्यांची म्हणजेच जन्मदिवस साजरा करतच माझा राजकीय प्रवास इथपर्यंत आलेला. पहिल्यांदा स्वर्गीय मुंडे साहेब 1900 म्हणजे ते साल आठवत नाही पण त्यांचं वय आठवतं, 46 वर्षाचे होतं. त्यावेळेसपासून स्वर्गीय मुंडे साहेबांचा मी वाढदिवस साजरा करायचो आणि आज बघता बघता ते आपल्यातून गेल्यानंतर आज जयंती साजरी करावी लागते. भावना मिश्रित आहेत पण नक्की एकच आहे की आज जरी साहेब नसले तरी जयंतीच्या दिवशी एक आगळं वेगळं त्यांच्या या ऊर्जा स्रोतातून या गोपीनाथ गडावून एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी ताई आणि असंख्य आमचे सहकारी इथं येऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन एक संघर्षाची लोकसेवेची ऊर्जा पाठी घेऊन आणि त्यांनी जसं आजपर्यंत गोरगरिबांच्यासाठी सबंध आयुष्य त्यांच्या संघर्षासाठी वेचलं तसं आपणही या ठिकाणी करण्यासंबंधी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायचे. आज तसं पाहिलं तर भावना संमिश्र आहेत. खरं तर आज ताई आमदार झालेल्या, मी आमदार झालेलं, पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यात आलेलं बघायला साहेब नक्कीच असायला पाहिजे. खरं तर साहेबांचे आशीर्वाद घेतलेत. मंत्रिमंडळाचा विस्तार आहे 14 तारखेला. हॅट्रिक करणारे तुम्ही नावाची चर्चा आहे, काय अपेक्षा आहे? नाही, हे बघा, हे सर्व पक्ष नेतृत्वाच्या हातात आहे. मंत्रिपदाची जबाबदारी देणं न देणं, आपण किती योग्यतेत आहोत, असणं नसणं, याचं सर्व मूल्यमापन हे पक्ष आणि पक्ष नेतृत्व ज्या त्या पक्षाचा करतं आणि त्या मूल्यमापनातून आणि त्या सगळ्या ह्याच्यात आपण ॲसेट आहोत का लायबिलिटीज आहोत या सगळ्या गोष्टीचा विचार पक्ष करेल, पक्ष नेतृत्व करेल आणि त्यावेळेस ती जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीतून आपण सामान्य माणसाची सेवा करू. संतोष देशमुख यांचा खून झाला बीड जिल्ह्यात आणि त्या प्रकरणावर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत, काय सांगणार? मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे, अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळीमा फासणार आहे. यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसल्याही प्रकारे सोडलं गेलं नाही पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली. या प्रकरणातच नाही, अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीत. पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालूलं पाहिजे. त्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही. या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे या मायबाप बीड जिल्ह्यातल्या जनतेला, सर्व जाती धर्मात, की हे प्रकरण जे झालंय हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही. हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे. त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे. हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही. म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं तरी जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, एवढी स्पष्टपणाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये, जलदगती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे. अमोल दुबेचं प्रकरण आहे, आणखीन एक प्रकरण आहे. या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत. त्यात अमोल दुबेचं असेल, आणखीन एक असेल, संतोष देशमुखांचा असेल, त्याच्या अगोदरचा असेल, ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं. पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे
आणि या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बीड जिल्ह्याचा बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्यात जास्त विरोधक असा आरोप करत आहेत की बीडचं पुन्हा एकदा बिहार होतंय, असा आरोप हे बघा, पुन्हा एकदा केला जातोय. एक माझी हात जोडून विनंती आहे. असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं. मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो? हा, घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारी आहे. पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका.